पालकमंत्रीपदासाठी अपेक्षा ठेवणं वावगं काय, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावले यांची पाठराखण करण्यात आली आहे। तर रस्त्यावर उतरून टायर जाळणं आमची संस्कृती नाही, आमचा पक्ष सुसंस्कृत आहे, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही। मंत्रिमंडळापासून ते सुटले, आता पालकमंत्रीपासून ते सुटले। गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय। शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय। म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू। आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत, विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याजवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील। महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे, त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही। सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील। पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही।